नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरणीसाठी बियाणे टोकन यंत्र 50% अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहेत। मित्रांनो, हे 50% अनुदानावरील बियाणे टोकन यंत्र तुम्हाला सुद्धा मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला महाडीबीटी वरती ऑनलाईन अर्ज करावा लागेल। मित्रांनो, हा ऑनलाईन अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा अगदी घर बसल्या करू शकता आणि हा अर्ज आपल्या मोबाईलवरून कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवर आपल्या मोबाईलच्या माध्यमातून बियाणे टोकन यंत्रासाठी अर्ज कसा करायचा याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्या मोबाईलवरून महाडीबीटी वरील अर्ज करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे आणि ब्राउझरच्या सर्च बारमध्ये mahadbt.gov.in असं टाइप करायचं आहे। मित्रांनो, जर तुम्हाला ही लिंक टाइप करता येत नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये ही लिंक मी दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट महाडीबीटीच्या पोर्टलवरती येऊ शकता। मित्रांनो, अशा पद्धतीने महाडीबीटी पोर्टल तुमच्या समोर ओपन झालेलं असेल। आता या पोर्टलला स्क्रोल करा। स्क्रोल केल्याच्या नंतर खाली पाहू शकता अर्जदार येथे लॉग इन करा या ऑप्शन मध्ये तुम्हाला वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गट हे दोन ऑप्शन दिसून येतील। तर या ठिकाणी वैयक्तिक शेतकरी यावरती क्लिक करून शेतकरी आयडी प्रविष्ट करायच्या ठिकाणी आपल्याला आपला फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक टाकायचा आहे। मित्रांनो, आपला फार्मर आयडी अशा पद्धतीने टाकून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी ओटीपी पाठवा हे बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करा। त्यानंतर अशा पद्धतीने तुमच्यासमोर मेसेज येईल, तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओटीपी पाठवण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी ओके बटनवरती क्लिक करा आणि या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला ओटीपी प्रविष्ट करण्यासाठी एक चेकबॉक्स ओपन झालेला आहे, त्या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरवरती आलेला ओटीपी टाकून घ्या। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचा ओटीपी टाकून झाल्याच्या नंतर ओटीपी तपासा या बटनवरती क्लिक करा। ओटीपी तपासा बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं पेज तुमच्या समोर ओपन झालेलं असेल। युअर प्रोफाईल डिटेल्स फेच सक्सेसफुली यावरती ओके करायचं आहे। जर तुमची प्रोफाईल अपूर्ण असेल तर या ठिकाणी तुमची प्रोफाईल तुम्हाला पूर्ण करून घ्यावी लागेल। आता मित्रांनो, या ठिकाणी डाव्या साईडला पाहू शकता घटकांसाठी अर्ज करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर पुढे अशा पद्धतीचा पेज तुमच्या समोर ओपन झालेला असेल। आता मित्रांनो, यामध्ये तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसून येतील। यातील पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। कृषी यांत्रिकीकरण हे ऑप्शन तुम्हाला पहिल्यांदा दिसून येत असेल। त्याच ऑप्शनच्या समोर बाबी निवडा हे ऑप्शन सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बाबी निवडा ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीचा फॉर्म तुमच्या समोर ओपन झालेला असेल। आता मित्रांनो, हा संपूर्ण अर्ज तुम्हाला भरायचा आहे। या अर्जामध्ये सर्वात पहिल्यांदा मुख्य घटकाची निवड करायची आहे। मुख्य घटक निवडताना कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावरती क्लिक करा। त्यानंतर घटकाचा तपशील निवड करा या बटनवरती क्लिक करा आणि या पेजला खाली स्क्रोल करा। या ठिकाणी मनुष्यचलित अवजारे यावरती क्लिक करा। त्यानंतर पुढची ही दोन ऑप्शन बंद होतील। त्यानंतर यंत्रसामग्री अवजारे किंवा उपकरणे या बटनवरती क्लिक करायचं आहे। या पेजला खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता टोकन यंत्र हे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे, त्या टोकन यंत्र ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो, तुमचा अर्ज भरलेला आहे। या ठिकाणी पाहू शकता मशीनच्या प्रकारामध्ये टोकन यंत्र ऑप्शन आपोआप निवडून आलेला आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र किंवा अवजारांची खरेदी करणार नाही, पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे, या सेल्फ डिक्लेरेशनवरती तुम्हाला टिक करायचे आहे आणि जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट केलेला आहे। या ठिकाणी पुन्हा तुम्हाला एखादी बाब निवडायची असेल तर येस वरती क्लिक करा, नसेल तर नो वरती क्लिक करा। त्यानंतर पुन्हा तुम्ही या पेजवरती आलेला असाल। आता या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करा या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढे या ठिकाणी पाहू शकता पहा ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। पहा ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही निवडलेल्या बाबी तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील। तर कृषी यांत्रिकीकरण हा घटक आता आपण निवडलेला आहे। याच्या समोरील पहा बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता हा अर्ज सबमिट करण्यासाठी या ठिकाणी पाहू शकता पुन्हा एकदा डिक्लेरेशन देण्यात आलेलं आहे, त्यावरती टिक करायचे आहे आणि पे ॲप्लिकेशन फीस या बटनवरती क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करायचं आहे। आता मित्रांनो, पेमेंट करण्यासाठी मेक पेमेंट या बटनवरती क्लिक करा आणि तुमचं पेमेंट व्यवस्थितरित्या पूर्ण करून घ्या।
तुमचं पेमेंट सक्सेस झाल्याच्या नंतर अशा पद्धतीची रिसिप्ट तुमच्या समोर येईल। या ठिकाणी कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचं आहे। आता पाहू शकता युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली आणि तुमचा ॲप्लिकेशन आयडी सुद्धा या ठिकाणी आलेला आहे। त्या ॲप्लिकेशन आयडीचा तुम्हाला स्क्रीनशॉट मारून ठेवायचा आहे। ओके बटनवरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो या पेजला खाली स्क्रोल करा आणि प्रिंट रिसिप्ट हे ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। प्रिंट रिसिप्टवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची रिसिप्ट तुमच्या समोर ओपन होईल। ही रिसिप्ट तुमच्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपामध्ये सेव्ह करून ठेवा। तर मित्रांनो अशा पद्धतीने या संपूर्ण स्टेप फॉलो करून तुम्ही तुमचा अर्ज पूर्ण केल्यानंतर लवकरच तुमच्या अर्जाची छाननी होईल। लॉटरी पद्धतीने तुमच्या अर्जाची निवड केली जाईल। ज्यावेळेस तुमची या बियाणे टोकन यंत्रासाठी निवड केली जाईल त्यावेळेस तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक मेसेज पाठवला जाईल आणि तो मेसेज आल्याच्या नंतर तुम्हाला बाकीचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर तुमचं बियाणे टोकन यंत्र तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल। तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।